मयूरला आज त्याच्या ऑफिसमध्ये प्रमोशन मिळालं होतं, म्हणून तो त्याच्या बायकोला आणि आईला घेऊन एका खूप मोठ्या 5 स्टार हॉटेलमध्ये त्यांच्यासाठी सरप्राईज डिनर त्याने प्लॅन केला होता. गावाकडची साधी भोळी आई साधी साडी आणि शहरामध्ये मॉडर्न सुनबाई वेस्टर्न वन पीस घालून 5 स्टार हॉटेलमध्ये गेल्या. हॉटेलच्या गेटवर पोहोचताच तिथला सिक्युरिटी गार्ड म्हणाला, तुम्ही आतमध्ये जाऊ शकता, पण या अशा अवतारामध्ये असलेल्या बाईला आमच्या 5 स्टार हॉटेलमध्ये एंट्री भेटत नाही. तेवढ्यात त्यांचा मुलगाही तिथे पोचला आणि म्हणाला, काय बोलत आहात तुम्ही? ही माझी आई आहे आणि तुम्ही तिच्याबद्दल असं बोलू शकत नाही. मी काल रात्रीच तुमच्या हॉटेलमध्ये एक रूम जास्त पैसे देऊन बुक केली आहे आणि त्यामध्ये जेवणासाठी कोणाला आणि कसे घेऊन जायचे हा माझा पूर्णपणे वैयक्तिक प्रश्न आहे. हा सगळा तमाशा चालू होता तेवढ्यात मॅनेजर तिथे आला आणि त्यांची माफी मागून सर्वांना हॉटेलमध्ये घेऊन गेला. रात्री रेस्टॉरंटमध्ये जेवण करून मयूर आणि साक्षी घरी परतत होते. साक्षी आज खूप खुश होती आणि गाडीत बसून गाणी ऐकत त्यासोबत गुणगुणतही होती. तिला खुश पाहून मयूरला पण खूप आनंद झाला होता. त्यानंतर मयूरने मेडिकलच्या दुकानात गाडी थांबवली. समोर एक आईस्क्रीम विक्रेताही उभा होता. साक्षीला वाटले की मयूर तिच्यासाठी आईस्क्रीम आणणार आहे, त्यामुळे तिचा आनंद आणखी वाढला. पण हे काय आहे? मयूर 2 मिनिटात येईन असे सांगून तो मेडिकलच्या दुकानात शिरला. तो परत आला तेव्हा त्याच्या हातात औषधांची पाकिटही होती. तेव्हा साक्षी त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत म्हणाली, हे काय आहे? तर मयूर बोलू लागला की मी आईची औषधं घ्यायला गेलो होतो. साक्षीच्या तोंडून बाहेर पडलं की मला वाटले की तुम्ही मला आईस्क्रीम आणणार आहात. गाडीत औषध ठेवत मयूर म्हणाला, ठीक आहे, तुला आईस्क्रीम खायची असेल तर स्पष्ट सांग, मी आता घेऊन येतो. मॅडम, तुम्ही आदेश देणार आणि हा माणूस नकार देईल असे कधी होऊ शकते का? असे म्हणत त्याने हसण्याचा प्रयत्न केला. पण हसण्याऐवजी साक्षीचे मन कटुतेने भरले आणि ती चिडून म्हणू लागली की मला आईस्क्रीम नको, आता आपण घरी जाऊया. जेव्हापासून ती दुःखी म्हातारी घरात आली आहे तेव्हापासून माझा मूड खराब झाला आहे. तिने माझ्या आयुष्यातून आनंद आणि शांती हिरावूनच घेतली आहे. आजही तिच्यामुळे 5 स्टार हॉटेलमध्ये केवढा मोठा तमाशा झाला. मयूरलाही आता स्पष्ट झालं की आईचे नाव ऐकून साक्षीची चिडचिड होते हे त्याला माहिती होते. त्यामुळे त्याने त्याच्या आईशी संबंधित कोणतीही चर्चा केली नाही. मेडिकलचे दुकान पाहून त्याला अचानक आईची काही औषधे संपल्याचे आठवले, म्हणून तो आणायला गेला आणि तेवढ्यात साक्षीला राग आला. साक्षी ही एका मोठ्या उद्योगपतीची मुलगी होती. मयूर तिचे वडील भानुप्रतापजी यांच्या कार्यालयात काम करायचा. मयूरची कार्यक्षमता पाहून साक्षीच्या वडिलांनी साक्षी आणि मयूरचे लग्न ठरवले होते. मयूरचे आईवडील गावात राहत होते आणि त्यांची आर्थिक स्थिती आणि साक्षी तिच्या वडिलांची आर्थिक स्थिती यात जगाचा फरक होता. जेव्हा मयूरने साक्षीबद्दल घरी सांगितले तेव्हा त्याच्या आईवडिलांनी आपल्या मुलाच्या आनंदापेक्षा अधिक काही समजले नाही. त्यामुळे त्यांनी या नात्याला होकार दिला. लग्नाची सर्व व्यवस्था साक्षीचे वडील भानुप्रतापजी यांनी केली होती. शेवटी ती एवढ्या मोठ्या उद्योगपतीची मुलगी होती, त्यामुळे लग्नात थाटमाट होणे हे निश्चितच होते. या दोघांचा विवाह मोठ्या थाटामाटात पार पडला आणि भानुप्रतापजींनी दोघांना एक आलिशान बंगलाही भेट दिला. लग्नानंतर मयूरला वाटत होते की त्याच्या आईवडिलांनीही त्याच्यासोबत येऊन राहावे, पण मयूरचे आईवडील गावातील साधी माणसं असल्याने त्यांना शहरी ग्लॅमर आवडत नव्हते, त्यामुळे ते गावातच राहिले. हळूहळू भानुप्रतापजींनी आपला संपूर्ण व्यवसाय मयूरकडे सोपवला आणि ते समाजसेवेच्या कार्यात व्यस्त झाले. सगळं छान चाललं होतं. साक्षी आणि मयूरही एकमेकांवर खूप प्रेम करू लागले. पण त्याच दरम्यान मयूरच्या वडिलांचे निधन झाले आणि आई गावात एकटी पडली. आता मयूरला कोणत्याही किमतीत आपल्या आईला गावात एकटीला सोडायचे नव्हते आणि त्याने आपली आई रुक्मिणीताई यांना सोबत आणले. तेव्हापासून साक्षी तिच्या अडाणी आणि अशिक्षित सासूच्या उपस्थितीमुळे खूप चिडचिड करत होती. रुक्मिणीताईंची जीवनशैली पूर्णपणे वेगळी होती, त्यामुळे साक्षी त्यांच्या प्रत्येक सवयीने चिडायची. जेव्हा रुक्मिणीताईंनी पाहिले की त्यांची सून त्यांच्याकडे आदराने पाहत नाही तेव्हा त्यांनी स्वतःला त्यांच्या खोलीत कोंडून घेतले. त्या फारशा बाहेर आल्या नाही
आणि सुनेसमोर येण्याच्या टाळत असे. तरी साक्षी त्या वृद्ध, विधवा आणि अशिक्षित सासूला आपल्या जीवनातील एक घाणेरडा डाग म्हणून पाहिले. वृद्ध आईची काळजी घेण्यासाठी घरात पैशाची कमतरता नव्हती, फक्त काहीतरी गहाण होते. त्यामुळे साक्षीच्या मनात त्या म्हाताऱ्या आईबद्दल थोडीशी सहानुभूती नव्हती. अख्खे वर्ष असेच टोमणे मारण्यात निघून गेले. पण आता साक्षीच्या रागाने भयंकर रूप धारण करायला सुरुवात केली होती. ती नेहमी सासूला टोमणे मारत राहायची. ती त्यांना मुद्दाम काहीतरी वाईट साईट बोलत राहायची आणि असे करण्यात तिला खूप मजा यायची. सासूबाईच्या कोमजलेल्या चेहऱ्याकडे पाहून तिला वाटले की जर ती माझ्या तुकड्यांवर जगत असेल, ती माझ्या वडिलांच्या घरी राहत असेल, तर तिला नक्कीच माझे सर्व काही ऐकावे लागेल. मयूर साक्षीचे वाईट वागणे पाहत होता आणि त्याला वाटले की हळूहळू साक्षीचा राग शांत होईल. पण तसे काही झाले नाही. एके दिवशी साक्षी पार्टीला जाण्यासाठी तयार होऊन खोलीतून बाहेर आली. तेव्हा तिने मोलकरणीला तिच्या सासूला म्हणताना ऐकले, मालकीन, मी तुमचे खूप खूप आभार करते. त्या दिवशी तुम्ही मला पैसे देऊन खूप मदत केली. त्यामुळे आज माझा मुलगा पूर्णपणे बरा झाला आहे आणि हॉस्पिटलमधून घरी आला आहे. तेव्हा मोलकरणीच्या डोळ्यात अश्रू होते आणि तेव्हा साक्षीला रुक्मिणीताईच्या चेहऱ्यावरचा दिलासा आठवला. काही दिवसांपूर्वी हीच बाई तिच्या मुलाच्या उपचारासाठी तिच्याकडे पैसे मागत होती आणि त्यावेळी साक्षीने तिची ही विनंती टाळली होती. रुक्मिणीताईने त्या बाईला पैसे दिले आहेत हे कळताच साक्षी रागाने चिडली आणि मोलकरणीसमोर जाऊन जोरात ओरडू लागली, तू पैसे कुठून आणलेस? आपल्या सुनेच्या मोठ्या आवाजाने रुक्मिणीताई थरथरल्या. हा प्रश्न ऐकून ती थोडी घाबरली आणि हळूच म्हणाली की मयूरने मला काही पैसे दिले होते, ते माझ्याकडे पडूनच होते. आता साक्षीचा राग वाढत होता. ती ओरडली आणि म्हणाली, तुला फुकटचे पैसे मिळाले आहेत, तू असेच खर्च करणार आहेस का? तुला मालकीन बनण्याची खूप आवड आहे आणि तू मोलकरणीला पैसे दिलेस. एक तर तुम्ही स्वतः इतरांच्या मुसक्या आवळत जगत आहात, वर तुम्ही दानही करत आहात. वा, तिला स्वतःसाठी जागा नाही आणि ती मोठी मालकीन बनून पैसे उधळायला आली आहे. रुक्मिणीताई एखाद्या गुन्हेगारासारख्या शर्मेने तिथे उभ्या होत्या. आरडाओरडा ऐकून मयूरही तिथे पोचला होता. साक्षी सासूकडे मोठ्या डोळ्याने पाहत म्हणाली, जर तुला महान बनण्यात एवढीच इच्छा आहे तर जा, भीक माग आणि दान कर. आज साक्षीने तिच्या सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. तिने मयूरकडे बघितले आणि म्हणाली, तू तुझ्या भिकाऱ्या आईची कृती पाहतोस का? आता मयूरलाही खूप राग आला आणि तो विचार करू लागला की आईला पैसे द्यायचे होते तर तिने मला सांगायला हवे होते निदान. आज साक्षीला एवढा राग आला होता की त्याने पत्नीचे म्हणणे ऐकून मयूर 2 मिनिटं गप्प राहिला आणि नंतर आईसोबत घरातून निघून गेला. रुक्मिणीताई विचारत राहिल्या की आपण कुठे जात आहोत, पण तो काहीही बोलला नाही. सासूपासून सुटका झाल्यामुळे साक्षीला खूप आनंद झाला. रुक्मिणीताई बसमधून खाली उतरली तेव्हा तिला दिसले की तिचा मुलगा तिला गावात सोडायला आला आहे. आपल्या म्हाताऱ्या आईला सोडायला तयार झालेला मुलगा एवढा रागवला का असा विचार करत त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. भीक मागून आपला उदरनिर्वाह कर असे सून आधीच म्हणाली होती. आता रुक्मिणीताईंचे मन धडधडू लागले की तिला आपल्याच गावात मान खाली घालावी लागेल का? गावात राहायला एक मोडकळीस आलेलं घर होतं, पण घर खर्च भागवण्यासाठी त्यांच्याकडे कमाईचे काहीच साधन नव्हते आणि आता म्हातारपणी हातपायही काम करत नव्हते जेणेकरून ती काही कष्ट करू शकेल. तिच्या मनात विविध प्रकारचे विचार येत होते, त्यामुळे तिची पावले जड होत होती. तिला पाय पुढे करता येत नव्हते. मयूरने आईला एका बाकावर बसवले आणि तिथून निघून गेला. आपल्या मुलाला उघडपणे काहीही विचारायलाही ती घाबरत होती. मुलाने तिच्या बाबत काय निर्णय घेतला माहिती नाही. तिथून जाणाऱ्या प्रत्येकाच्या नजरा ती चोरत होती. तिला भीती वाटत होती की तिच्या ओळखीच्या कोणीतरी तिला पाहिले आणि तिला काही विचारले तर ती काय उत्तर देईल. काही वेळाने मयूरने बिस्किटाचे एक पाकिट आणि 2 ग्लास गरम चहा आणून रुक्मिणीताईंकडे नेले. तोही पूर्णपणे गप्प बसला. आपल्या मुलाच्या शांतपणामुळे रुक्मिणीताई खूप घाबरल्या होत्या. तरी तिने चहा घेतला आणि प्यायला सुरुवात केली, कारण तिलाही खूप डोकेदुखी होत होती. चहा प्यायल्यावर तिला थोडा आराम वाटला. मयूरने आईचा हात धरून उचलला आणि म्हणाला, चल आई, घरी चल. आपल्या मुलाचे सौम्य शब्द ऐकून रुक्मिणीताईंना खूप समाधान वाटले की निदान तिचा मुलगा तिच्यावर रागवलेला नाही. मयूरने आईला एका झाडाखाली बसवले आणि रिक्षावाल्याला त्याच्या घराचा पत्ता सांगितला.
आणि आईला घरी जा, मी काही वेळाने येईन असं म्हणाला. रुक्मिणीताईंच्या मनात हजारो प्रश्न घेऊन त्या घरी पोचल्या. ते पाहताच आजूबाजूचे लोक त्यांच्याकडे आले आणि त्यांची तब्येत पाणी विचारू लागले. शेजारच्या राधा मावशींची सून त्यांना नाश्ता आणि पाणी घेऊन आली आणि गावातील काही मुलं त्यांचे घर साफ करू लागले. हे पाहून रुक्मिणीताईंच्या डोळ्यात अश्रू तरळले होते की आजही गावातील लोक तिला खूप आपुलकी देतात, पण त्यांच्या मुलाने आणि सुनेने तिला घरातून हाकलून दिले आहे. जर प्रत्येकाला याची माहिती मिळाली तर लोक त्यांच्याबद्दल काय विचार करतील आणि त्या कोणाला कुठल्या प्रकारच्या गोष्टी सांगतील हे तिला माहिती नाही. हा विचार येताच तिच्या डोळ्यातून अश्रू आले. तेव्हा राधाताई विचारू लागल्या, काय झाले ताई, तू रडत आहेस? रुक्मिणीताईंनी आपले अश्रू पुसले आणि म्हणाल्या, तुम्हाला पाहून मला प्रेमाने भरून आले आहे. राधाताई म्हणाल्या की तुम्ही आम्हाला शहरात जाऊन विसरलात. आज तुम्ही 2 वर्षांनी येत आहात. तुम्ही कशा आहात? रुक्मिणीताईंनी आता उत्तर दिले असते. या अगोदरच मयूर काही वस्तू घेऊन घरी पोचला आणि राधा आंटीच्या पायाला स्पर्श करत म्हणाला, अहो आंटी, आता आम्ही आलो आहोत, इथेच राहू. जेव्हा रुक्मिणीताईंनी आपल्या मुलाकडे पाहिले तेव्हा मयूर सर्वांसमोर बोलू लागला, मी ठरवले आहे की आम्ही आतापासून इथेच राहू. येथून शहर फक्त 1 तासाच्या अंतरावर आहे. मला एक चांगली नोकरी मिळाली आहे आणि इथूनच प्रवास करेल. हे ऐकून राधाताईंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यावेळी शेजारच्या लोकांना आणखी काही विचारणे योग्य वाटले नाही आणि सर्वांनी रुक्मिणीताईंना आराम करायला सांगितला आणि ते तिथून निघून गेले. ते सर्व लोक गेल्यानंतर आईच्या कुशीत डोकं ठेवून मयूर म्हणाला, आई, त्या घरात तुझा एवढा अपमान होतोय. आधी वाटायचं हळूहळू सगळं ठीक होईल, पण साक्षीचं वागणं दिवसेंदिवस बिघडत होतं. त्यामुळे मी तिला घटस्फोट देणार आहे असं ठरवलंय मी. माझ्या आईचा अपमान करणाऱ्या जीवनसाथी बरोबर मला राहायचं नाही. तिला काय वाटतं, पैशाच्या लोभामुळे आंधळा होऊन मी तिचा गुलाम राहीन आणि त्यामुळे माझ्या आईचा अपमान होऊन देईल, हे कधीच होणार नाही. आई, मी तुझी काळजी घेईन आणि नेहमी तुझ्यासोबत असेन. आता रुक्मिणीताईंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले की त्यांचा मुलगा त्यांच्यासाठी ते श्रीमंतीचं असं जीवन सोडण्यास तयार आहे. साक्षीने एका छोट्या गोष्टीवरून घरात केवढा मोठा गोंधळ घातला होता. तुला भीक मागून जगण्यास सांगून तिने घरातील मोलकरणीसमोर सासूचा अपमान केला होता. त्यानंतर जेव्हा मयूर रागाने त्याची आई रुक्मिणीताईसोबत घराबाहेर पडला तेव्हा साक्षीला वाटले की मयूर आपल्या आईला घरातून हाकलून देत आहे. त्यामुळे तिचे मन शांततेने भरून आले. श्रीमंत बापाची मुलगी साक्षी आपल्या आलिशान बंगल्यात आपल्या वृद्ध आणि अशिक्षित सासूला नको असलेली वस्तू आणत होती. आज जेव्हा तिची सासू रडत घरातून निघून गेली तेव्हा साक्षीने सासूपासून सुटका करून घेतली असा विचार करत असताना मयूरने आईसोबत गावी जाऊन साक्षीला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला होता. कारण त्याला ना त्या घरात राहायचं होतं ना त्याला अशा बायकोसोबत राहायचं होतं जी प्रत्येक क्षणाला आपल्या आईचा अपमान करते. इकडे साक्षी सुंदर वेशभूषा करून मयूर येण्याची वाट पाहत होती. तिला हा प्रसंग साजरा करायचा होता, पण बराच वेळ मयूर माघारी न आल्याने साक्षीला थोडी काळजी वाटू लागली. तिने मयूरला फोन केला. रिंग वाजत राहिली पण मयूरने फोन उचलला नाही. काही वेळाने साक्षीने पुन्हा फोन केला पण यावेळीही मयूरने फोन उचलला नाही. आता साक्षीला जरा काळजी वाटायला लागली. सोबतच तिची चिडचिडही होत होती. लवकरच अंधार पडू लागला आणि मयूरचे येण्याचे कोणतेही चिन्ह नव्हते. आता साक्षीला वाटू लागले की मयूर रागावून घरातून निघून गेला असावा. काहीच विचार न करता तिने नोकराला नवीन सिम कार्ड आणायला सांगितले आणि नवीन नंबरवरून पतीला फोन केला. यावेळेस मयूरने फोन उचलला. साक्षी रागाने बोलली, तू माझा कॉल का उचलत नाहीस आणि तू अजून घरी का आला नाहीस? मी तुझ्याबद्दल किती काळजीत आहे हे तुला माहिती आहे का? तेव्हा मयूर उपहासाने म्हणाला, तुला माझी काळजी नाही साक्षी. तुला इतरांची काळजी करायला वेळ कुठे आहे? तू फक्त तुझ्याबद्दल विचार करते कारण तू खूप क्षुद्र आणि स्वार्थी आहेस. आज तू ज्या प्रकारे माझ्या आईचा अपमान केला आहेस त्यानंतर मी तुझ्यासोबत पुन्हा जगण्याचा विचारही करू शकत नाही. आता मला माझे आयुष्य तुझ्यासोबत घालवायचे नाही. आता आपण थेट कोर्टात भेटू कारण मला तुझ्याकडून घटस्फोट हवा आहे. आता मी माझ्या आईकडे गावी राहीन. तू एकटीच तुझ्या वडिलांच्या संपत्तीवर राज्य कर असे म्हणत त्याने फोन कट केला. पतीचे बोलणे ऐकून साक्षीचा चेहरा पांढरा झाला. सासूवर तिची चिडचिड असली तर मयूरवर तिचं तितकंच प्रेम होतं. तिच्यावर इतकं प्रेम करणारा मयूर तिचा इतका तिरस्कार करेल की तो थेट घटस्फोटाबद्दल बोलेल
याची तिने कल्पनाही केलेली नव्हती. साक्षीने रागाच्या भरात तिचा फोन बंद केला आणि रागाच्या भरात तिने घरातील वस्तू फोडायला सुरुवात केली. एवढं करूनही तिचा राग कमी झाला नाही, म्हणून ती बेडवर पडून ढसाढसा रडली. तिला मयूरचा चेहरा नकोसा वाटला. अखेर मयूर तिला घटस्फोटाची धमकी कशी देऊ शकतो? आता तिच्या मनात मयूरबद्दलचा राग वाढू लागला आणि ती विचार करू लागली की जर त्याला माझी गरज नाही तर मी त्याचे नाव घेऊन का रडत बसू? मी पण त्याला सोडून जाईल. माझ्यापासून दूर राहण्याबद्दल बोलणाऱ्या माणसासाठी मी रडून काय उपयोग? मलाही माझे मन मजबूत करावे लागेल. हा कसला नवरा आहे ज्याने माझ्यासारख्या सुंदर बायकोला आपल्या असंस्कृत आईसाठी नाकारले आणि निघून गेला. साक्षी चिंताग्रस्त चेहऱ्याने उभी राहिली. तोंड धुवून कपडे बदलले, मग नोकराला घर साफ करायला सांगितले आणि पर्स उचलून तिच्या मैत्रिणींसोबत फिरायला निघाली. पण इतकं सगळं करूनही तिच्या मनात राग वाढत होता. तरीही ती इतर गोष्टीबद्दल स्वतःचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न करत होती. एक आठवडा उलटून गेला होता. मयूर ऑफिसला जात नव्हता आणि जेव्हा त्याचे सासरे भानुप्रतापजी यांना हे कळले तेव्हा ते आपल्या मुलीच्या घरी धावत आले. आधी साक्षीला तिच्या वडिलांना पाहून धक्का बसला, पण दुसऱ्या क्षणी तिने संतापाच्या स्वरात वडिलांना सगळं सांगितलं. भानुप्रतापजीने स्वतःच्या डोक्यावर मारले आणि म्हणाले, मुली, तुझ्या सासूने अशी काय चूक केली की तू तिला इतके ऐकवलेस? तू तिचा असा अपमान करायला नको होता. मी पण समाजसेवेच्या कामात मग्न आहे, मग तू माझी किती प्रशंसा करतेस? तुझ्या सासूबाईंनी मोलकरणीला काही पैसे दिले, मग त्यात काय गैर आहे? ही देखील एक प्रकारची समाजसेवाच होती. प्रत्येक व्यक्तीने समाजसेवा मोठ्या प्रमाणावर केली पाहिजे. असे नाही आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांना छोटीशी मदत केली तर तेही खूप मोठे पुण्यकार्य आहे. तुझ्या सासूने एवढं चांगलं काम केलं होतं, मग तू तिच्याशी गैरवर्तन का केलंस? जर तुम्ही कोणत्याही मुलाच्या आईचा त्याच्यासमोर अपमान केला तर ते कोणीही सहन करू शकणार नाही. तू आजच मयूरची माफी माग, मी त्याला समजावून सांगेल आणि त्याला परत आणेन. तेव्हा साक्षी रागाने म्हणाली, पप्पा, तुमची ही चूक आहे. आधी तुम्ही माझे लग्न अशा गरीब मुलाशी केले, जो आज माझ्या प्रेमाची चेष्टा करून निघून गेला. त्याने मला नाकारले आहे. जर त्याला माझी गरज नाही तर मी त्याची माफी मागणार नाही. मग मी त्याच्याकडे प्रेमाची भीक मागायला का जाऊ? भानुप्रतापजीने आपल्या मुलीकडे रागावलेल्या नजरेने पाहिले, पण साक्षी रागाने तिथून उठली. तिच्यासाठी चुकीचा मुलगा निवडल्याबद्दल ती तिच्या वडिलांना शिव्या देत होती. भानुप्रतापजींनीही तिला स्वतःला सांभाळण्यासाठी सोडले. त्यांना अजिबात समजत नव्हते. ते मयूरशी बोलण्याच्या मनस्थितीतही नव्हते, कारण साक्षीने खूप वाईट वागणूक दिली होती आणि आपल्या मुलीच्या कृत्याने त्यांना खूप लाज वाटत होती. असंच 1 महिना निघून गेला. घर खर्च भागवण्यासाठी मयूर आधी चांगल्या नोकरीच्या शोधात होता. त्याला शहरात नोकरी लागली होती आणि तो रोज 1 तास बसने शहरात जायचा आणि काम करून संध्याकाळी गावी परत यायचा. अशा परिस्थितीत आजूबाजूच्या लोकांनी खूप सहकार्य केले. मयूर ऑफिसला गेल्यावर रुक्मिणीताई घरी एकट्या असत. तेव्हा राधाताईंची भाजी तिच्याजवळ येऊन बसायची आणि तिची सूनही तिने रुक्मिणीताईंची खूप काळजी घेतली. मयूरला सकाळी लवकर जेवण बनवून आईसाठी ठेवायला लागायचे आणि संध्याकाळी येऊन पुन्हा तो आईसाठी जेवण बनवायचा. आपल्या आईच्या सन्मानासाठी असे विलासी जीवन सोडून देणाऱ्या श्रवणकुमार या नावाने मयूरची संपूर्ण गावात ओळख झाली. एके दिवशी सकाळी साक्षीला जाग आली तेव्हा तिला बरं वाटत नव्हते. कॉफीचा मग घेऊन ती बाल्कनीत बसली तेव्हा बाहेर पाऊस पडत होता. पावसाचे थेंब पाहून तिला मयूरची आठवण झाली. पावसाळ्यात मयूर खूप रोमॅन्टिक असायच्या. मयूरची प्रेमाचे शब्द आठवून तिचेही डोळे ओले होऊ लागले. ती आता तिथे थांबू शकत नव्हती. ती नुकतीच उठून आत येत होती तेवढ्यात अचानक तिच्या डोळ्यासमोर अंधार पसरला. अंधारासाठी तिने भिंत धरली, पण तिचा हात फुलदाणीला लागला आणि फुलदाणी जोरात जमिनीवर पडली आणि चक्काचूर झाली. आवाज ऐकून मोलकरीण धावत आली. तिने लगेच घरातील नोकराला बोलवले. साक्षीच्या डोक्याला मार लागल्याने रक्तस्राव होत असल्याचे त्याने पाहिले. दोघांनी घाईघाईने तिला दवाखान्यात नेले. घरातील नोकरांनी भानुप्रतापजींनाही बोलावले. काही वेळाने तेही हॉस्पिटलमध्ये पोचले. त्यांना आपल्या मुलीची खूप काळजी वाटत होती. काही वेळाने डॉक्टरांनी त्यांना त्यांच्या केबिनमध्ये बोलावले आणि सांगितले की साक्षी आई होणार आहे, आपण आजोबा होणार. ही बातमी ऐकून भानुप्रतापजींचा चेहरा आनंदाने उजळला. डॉक्टरांनी साक्षीच्या डोक्यावर पट्टी बांधली होती आणि काळजी करण्यासारखे काही नाही असेही सांगितले होते. त्यानंतर भानुप्रतापजी आपल्या मुलीसह घरी आले.
साक्षी प्रेग्नेंट असल्याचे कळल्यापासून ती जरा गप्पच दिसत होती. भानुप्रतापजीने तिला पलंगावर बसवले आणि नोकराला ज्यूस आणायला सांगितले. मग ते गंभीर स्वरात साक्षीला म्हणाले, बाळा, तू आई होणार आहे. हे तू कसं घेत आहेस हे मला माहिती नाही, पण मी तुला एक सल्ला देऊ की तू तुझा गर्भपात कर. हे ऐकून साक्षीला धक्का बसला आणि तिने आपल्या वडिलांकडे पाहिले आणि भानुप्रतापजी शांत स्वरात म्हणाले, मला या मुलाचे भविष्य आधीच दिसत आहे. हे मूल वडिलांच्या सावलीशिवाय मोठे होईल. मला माहिती आहे की मुलाला एकट्याने वाढवणे किती कठीण आहे. मी पण तुला तुझ्या आईशिवाय वाढवलं. माझ्या पालनपोषणात काहीतरी उणीव राहिली असेल की आज तू तुझे घर नीट सांभाळू शकले नाहीस. भविष्यात तुला मुलगी झाली आणि तू तिचे लग्न केलेस आणि तिच्या वैवाहिक जीवनात काही अडचण आली तर ती शिव्या देईल आणि तुला मुलगा झाला आणि त्याची बायको तुझा अपमान करेल तर तुझा मुलगाही मयूरसारखा गोंधळून जाईल की त्याने आपल्या आईची इज्जत वाचवावी की पत्नीवर प्रेम करावे. त्यामुळे या मुलाची सुटका करून घेतली तर बरे होईल. मग टेन्शन राहणार नाही. मी काय म्हणतो हे तुला समजतंय ना? 2 मिनिटे डोळे बंद कर. फक्त एक गोष्ट विचार कर की जर मयूरच्या जागी तुझा मुलगा असता तर त्याची बायको तुझा असा अपमान करेल तर तुझा मुलगा कोणाला सपोर्ट करेल? आपण आपल्या कुटुंबात अशा प्रकारे जगलं पाहिजे की कोणत्याही व्यक्तीला अशा परिस्थितीचा सामना करावा लागणार नाही, ज्यामध्ये त्याला एका व्यक्तीचं समर्थन करावं लागेल आणि दुसऱ्याच्या विरोधात जावं लागेल. असं होतं की एखादी व्यक्ती दोन्ही लोकांवर प्रेम करते, पण जेव्हा त्यांच्यापैकी एकाने चूक करण्याची मर्यादा ओलांडली तेव्हा त्या व्यक्तीपासून दूर जावेच लागते. साक्षीच्या डोळ्यातून आता पश्चातापाचे अश्रू वाहत होते. आता तिला समजले होते की खरंच आई होणे म्हणजे काय असते आणि म्हणूनच मयूरने आपल्या आईवर जीव ओवाळून टाकला. आज साक्षीच्या डोळ्यातून अहंकाराचा पडदा हटला होता आणि तिचा उद्धटपणा दूर कुठेतरी उभा होता आणि ती हळूच म्हणाली, पप्पा, आजच मला मयूरकडे घेऊन जा. मी त्याची माफी मागते आणि माझ्या सासूबाईंनाही सन्मानाने परत आणते. आपल्या मुलीचे बोलणे ऐकून भानुप्रतापजी मंद हसले. त्याच दिवशी ते आपल्या मुलीसह मयूरच्या गावी निघाले. मयूर घरीच होता. सासरे आणि बायकोला पाहून तो स्तब्ध उभा राहिला. शेजारच्या राधाताईने पाहुणे आलेले पाहिले म्हणून त्यांनी आपल्या सुनेला चहा नाश्ता बनवायला सांगितला आणि पाहुण्यांचे स्वागत करण्याची तयारी सुरू केली. साक्षीने आपल्या सासूबाईंच्या पायाला स्पर्श केला आणि ओल्या डोळ्याने रुक्मिणीताईंकडे पाहिले. मग रुक्मिणीताई आपल्या सुनेच्या कपाळावर हात ठेवून तिला आशीर्वाद दिला. आपल्या सुनेचे बदललेले रूप पाहून त्यांना आश्चर्य वाटले. मयूरलाही काही समजत नव्हते. भानुप्रतापजी हळूच म्हणाले, मयूर, मला माफ करा. माझ्या मुलीने तुमचा आणि तुमच्या आईचा इतका अपमान केला. साक्षीने पण डोळे भरून आणले आणि ती म्हणाली, आई प्लीज मला माफ करा. असं म्हणत तिने मिठी मारली आणि तुमच्याशी मी असं वागायला नको होतं. मग घाबरलेल्या नजरेने तिने मयूरकडे बघून ती म्हणाली, इतके दिवस तू माझ्यापासून दूर राहिलास, मला खूप शिक्षा केलीस. आता घरी परत चल. मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. मी माझे आयुष्य एकटीने जगण्याचा प्रयत्न केला, पण मला तुझी खूप आठवण येत होती. रुक्मिणीताईने आपल्या सुनेला मिठी मारली आणि म्हणाल्या, मयूर, आता सुनबाईला माफ कर. ती तिची चूक मान्य करत आहे. मयूरने डोके टेकून बसला होता. रुक्मिणीताई आणि भानुप्रतापजी दोघांनाही खोलीत एकटे सोडून बाहेर आले. दोघे बाहेर येताच साक्षी मयूरला म्हणाली की मयूर, मुलासाठी आईचे स्थान इतके महत्त्वाचे का असते? कारण आज मी स्वतः आई होणार आहे. असे म्हणत तिने मयूरचा तळहात तिच्या पोटावर ठेवला. मयूरला एका सुखद अनुभूती झाली आणि तो आश्चर्याने उभा राहिला. रडलेल्या डोळ्याने नवऱ्याच्या डोळ्यात पाहत तिने होकारार्थी मान हलवली आणि म्हणाली, हो मयूर, तू बाप होणार आहेस. तू मला अजून माफ करणार नाहीस का? आता घरी आपण आपल्या मुलाला एकत्र वाढवायचे आहे आणि त्याच्या आजीची काळजी घेणे आवश्यक आहे. मयूरने पुढे येऊन तिला मिठी मारली. दोघांच्याही डोळ्यातून वाहणारे अश्रू, त्यांच्या सर्व ओल्या तक्रारी वाहून दूर कुठेतरी निघून गेले होते. साक्षीला तिची चूक कळली हे मयूरला पुरेसं होतं. त्यानंतर मयूर पुन्हा आई आणि पत्नीसोबत सुखाने राहू लागला आणि 9 महिन्यानंतर साक्षीने एका सुंदर मुलाला जन्म दिला. त्यामुळे त्यांच्या घराच्या अंगणात आनंद पसरला होता. रुक्मिणीताई आपल्या नातवावर खूप आनंदी होत्या आणि साक्षी आणि मयूरच्या आयुष्यात प्रेमाचा गोडवा पसरला होता. आता सर्वजण आनंदाने जगत होते. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही सुंदर कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी नोटिफिकेशन बेलवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.